श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तर अधिक मास सुरू झालेला आहे आणि खूप सुंदर अशी अनुभूती महाराजांनी आज आम्हाला दिली. म्हणजे महाराजांच्या दिव्य अनुभूती तर सतत असतातच आणि परंतु हे खूप विशेष आहे. घरातली जी देवपूजा आहे ती माझी आई करते आणि तिने महाराजांना एक असं बिल्वपत्र अर्पण केलेलं सकाळी हृदयाला. ते कदाचित थोडंसं ओलं असेल, पाणी शिंपडतो ना आपण फुलांवरती वगैरे, परंतु सकाळपासून ते महाराजांच्या हृदयाला तसंच आहे आणि ती कधी तिथे अर्पण करत नाही. तिने आज अर्पण केलं आणि बघा ते महाराजांनी स्वीकारलं. महाराज इतके अत्यंत सागराहून खोल करुणाधर आहेत. आकाशापेक्षाही अथांग त्यांची करुणा आहे. फक्त आपल्याला भक्तीचे डोळे हवेत असं मी म्हणेल. आपली भक्ती डोळस असली पाहिजे तर आपल्याला त्या अनुभूती महाराजांच्या आपण अनुभव करू शकतो, पाहू शकतो. अधिक मास सुरू झाल्यामुळे महाराजांची अनंत कृपा तुम्हा सगळ्यांवरती राहो आणि हा दिवा, तुपाचा दिवा जसा प्रकाशमान आहे तसंच आपलं आयुष्य सर्वांचं महाराजांच्या आशीर्वादाने, त्यांच्या अनंत कृपेने, त्यांच्या सततच्या दिव्य अनुभूती रोज रोज झाल्या पाहिजेत आपल्या आयुष्यात. अशा त्या दिव्य अनुभूतींनी आपलं आयुष्य खूप चैतन्यमय हो, हीच माझी महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि प्रथमतः म्हणजे मला असं वाटतं महाराजांनी मला संपूर्ण चैतन्यामध्ये बुडवून टाकावं आणि महाराजांनी प्रत्येकाला अध्यात्माची दिशा द्यावी. खूप काही बोलण्यासारखं आहे जेव्हा महाराजांचा विषय येतो, परंतु मला मौन व्हावं लागतं. आणि बस हेच आहे की महाराज सर्वांवरती कृपा आशीर्वाद ठेवत आणि महाराजांनी सगळ्यांचे कान पकडले पाहिजेत. कारण हे कलियुग आहे. आपल्या पृथ्वीवरती खूप नकारात्मक ऊर्जांचा भस्मासूर चाललेला आहे. महाराजांनी सगळ्यांची रक्षा करावी ही महाराजांच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचे कान पकडून महाराजांनी अध्यात्मावरती प्रत्येकाला आणावं अशी माझी खूप अशी अंतरंगाची इच्छा आहे. प्रत्येकाला महाराजांचे कृपा आशीर्वाद मिळावेत. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.